तर 2022 साली एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। त्यावेळेस भाजपच्या वरिष्ठांनी देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री बनायला सांगितले। त्यावेळेस फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि त्यातून दोन गोष्टी साध्य केल्या। एक तर मी वरिष्ठांचा किती आदर करतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करून एकनाथ शिंदेंवर एक प्रकारचा उपकार केला आणि त्यांना खुश करण्याचं काम केलं। आणि त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांचा आयुष्यात किती संयम असू शकतो याचं उदाहरण उभ्या महाराष्ट्राला दिलं। दुसरी गोष्ट, मागच्या 1.5 वर्षापासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी वारंवार देवेंद्र फडणवीसांना आपल्या धारेवर धरलं। देवेंद्र फडणवीसांवर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली, पण देवेंद्र फडणवीसांनी कधीही मनोज जरांगे पाटलांवर डायरेक्ट टीका केली नाही। त्यामुळे कोणत्या परिस्थितीत किती शांत राहायचं हे देवेंद्र फडणवीसांनी उभ्या महाराष्ट्राला सांगितलं। आणि तिसरी गोष्ट म्हणजे लोकसभेत भाजपचा आणि महायुतीचा महाराष्ट्रात मोठा पराभव झाला।